काळोखकर या बाजूचा वार्ड प्रभाग क्रमांक 6 विजय गोमासे विश्वजिता पोटुके या ठिकाणी यांच्या प्रचाराकरिता या जिल्ह्याचे जोरदार नेतृत्व विकासाचा महामेरू जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजी भोयर साहेब, देवळी पुलगावचे लोकप्रिय आमदार राजेश बकारेजी या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते विलास जोशीजी, आमचे मित्र आणि जे प्रभाग 4 मध्ये उभे आहेत ते राहुल चोपडाजी, या ठिकाणी अध्यक्षाच्या उमेदवार शोभा तडस आणि सर्व प्रभागातून उभे असलेले सर्व उमेदवार, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, साहेब हा वार्ड तसा आमचा बारी जिल्हा आणि जेव्हा जेव्हा आम्हाला तिकडून मार बसतो तेव्हा तेव्हा मात्र या भागातील लोकांनी आम्हाला उचलून घेण्याचं काम केलं. 2016 मध्ये या झोपडपट्टीतली एक साधारण महिला सुचिताताई या नगराध्यक्ष पदासाठी आम्ही उभ्या केल्या आणि 2016 मध्ये निवडणुकीच्या पेट्या फुटल्या आणि जवळजवळ आम्ही त्या भागातून 1000 मतांना मागं होतो. परंतु जेव्हा हा भाग लागला त्यावेळेस आम्ही 1000 मताच्या समोर गेलो आणि पुन्हा 1000 मतांना निवडून आलो. असा बालेकिल्ला या देवळीतला आमचा हा पूर्ण भाग झोपडपट्टीचा भाग आहे. पण गेल्या 40 वर्षापासून या ठिकाणी हे राहते. मागच्या आमदारांना यांचं फार मोठं नुकसान केलं. हे जे सर्व जमीन आहे हे फॉरेस्ट मध्ये टाकून दिली आणि मग यांना पट्टे देऊ शकले नाही. परंतु भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. या महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी जे 20-10 वर्षापासून राहणारे त्यांना पट्टे देण्याचा एक नियम केला आणि आता काम हे तुमचंवाला आहे की यांचे लवकरात लवकर पट्टे झाले पाहिजेत. यांना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारचा पैसा मिळाला पाहिजे आणि स्वतःचं घर झालं पाहिजे. या ठिकाणचे अनेक प्रश्न होते. पाण्याचा प्रश्न होता. केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून आपण पाणी पुरवठा योजना या ठिकाणी आली. नवीन टाकीचं तर या भागात पाणी सकाळी 4 वाजता यायचं आणि गेल्या किती वर्षापासून जवळजवळ 60 ते 70 वर्षापासून या भागातले लोक पाणी 4 वाजता भरायची ही परिस्थिती होती. आणि मग केंद्र सरकारनं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं अमृत योजना चालू केली आणि देवळी नगर परिषदला पाणी पुरवठ्यासाठी 35 करोड रुपये दिले. आज पूर्ण गावात पाईपलाईन झाली. पाण्याची टाकी या ठिकाणी लवकरच सुरू होणार आहे, म्हणजे अर्ध्यापेक्षा झाली आहे आणि जवळजवळ 2 महिन्यात तुम्हाला 4 वाजता पाणी भरायचं होतं ते आता मात्र तुम्हाला 7 ते 8 वाजता सरळ पाणी, शुद्ध पाणी. या ठिकाणी बंधूंनो या गावाचा विकास करत असताना 2014च्या अगोदरचा काळ मी पाहिला. पण भारतीय जनता पक्षाचं सरकार या महाराष्ट्रात आणि देशात आलं. या देशाचे यशस्वीप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आणि महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून काम करत असताना
एक गोष्ट मात्र माझ्या मनाला लागत, गेले कित्येक वर्षापासून देवळी फुलगाव मतदारसंघ असा होता की कधी कधी तर मी म्हणत होतो की हा मतदारसंघ राव घराण्याच्या सातबाराच्या उतार्यातच दिला काय असं मला वाटत होतं. परंतु देवळीची जनता आणि देवळी फुलगावच्या जनतेनं या एक संघ राहून माझ्या हारण्याचा बदला यावेळी घेतला आणि सर्वसाधारण माणूस या ठिकाणी राजेश बकाने सारख्याला आपण निवडून दिलं त्यामुळे तुमचं सुद्धा मी मनापासून आभार. घरकुलाचा प्रश्न होता, नदूरच्या जमिनी या ठिकाणी आहे, परंतु शासनाने निर्णय केला का ज्या ठिकाणी तुमचं 10 वर्षापासून 5 वर्षापासून 20 वर्षापासून घर आहे त्या ठिकाणी पट्टे तुम्हाला देणार, तर साहेब जाहीर करणार. या भागात भोई समाज फार मोठ्या प्रमाणात असता, देवीचा मतदार त्यांना जागा मिळाली तर आमदार साहेब या ठिकाणी त्यांना एक भवन देण्याचं काम आपण आपल्या पद्धतीने करावं. कारण या ठिकाणी अण्णाभाऊ साठे भवन झालं, या ठिकाणी बिरसा मुंडा भवन झालं, रोहिदास महाराजांचं भवन झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन झालं. परंतु आमच्या भोई समाजाला या ठिकाणी जागा मिळाली तर भवन होत नव्हतं. मग ते काम आता आमदार साहेबांनी या ठिकाणी करावं. मी तुम्हाला शब्द देतो साहेब, मी 40 वर्षापासून या गावचं राजकारण करतो आणि 1985 मध्ये माझ्या राजकारणाची सुरुवात झाली आणि पाहता पाहता 40 वर्ष कशी निघून गेले मला पता लागला. माझ्यासारखा सर्वसाधारण कार्यकर्ता या गावात 40 वर्ष राज करतो. या भागातूनच 3दा नगराध्यक्ष, 2दा आमदार आणि 2दा खासदार. हे सर्व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला मिळाले. कदाचित तुम्ही मला नगराध्यक्ष बनवलं असते, मी एमएलसी झालो नसतो. एमएलसी झालो नसतो तर कदाचित मी खासदार झालो असतो. हे सर्व तुम्ही तुमच्या मेहनतीला, तुमच्या विश्वासानं मला मिळालं आणि म्हणूनच या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो, हे निवडणूक काही लोकसभेची नाही का लोकसभेच्या निवडणुकीत देशाचे कायदे बनतील. हे निवडणूक काही महाराष्ट्राची नाही, महाराष्ट्राचे कायदे बनतील. निवडणूक या देवळी गावाच्या जनतेच्या भवितव्याची निवडणूक आहे, ज्याचं आपल्याला या देवळी गावाचं भवितव्य कोणाच्या हाती द्यायचं. शोभात्राच्या 2दा नगराध्यक्ष शहराच्या राहिल्या, त्यांच्या कार्यकालामध्ये स्वच्छता अभियान असो किंवा अनेक पारितोषिक या नगरपालिकेला मिळाले. मी सांगितले या ठिकाणी का कवर्ग नगर परिषदेने महाराष्ट्रात एवढं मोठं स्टेडियम नाही, ते स्टेडियम आपल्या देवळी गावात. कधी कधी तर पालकमंत्री आम्हाला नेहमी म्हणतात तर तुम्ही पैसे आणतात. नाट्यगृह या ठिकाणी आहे. आज केंद्रात सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे, महाराष्ट्रात सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे. वर्धा जिल्ह्यात 4ही आमदार भारतीय जनता पक्षाचे आहे आणि आपला हक्काचा पालकमंत्री आपल्याजवळ आहे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या भागाचा विकास करायचा, या शहराचा विकास करायचा आहे. म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी पुन्हा सांगू इच्छितो की 2 डिसेंबरला अनेक लोक उभे असतात. अनेक लोक भाषणामध्ये सांगते आम्ही विकास करू, काय तुम्ही घरदार करू, विकून ते विकास करणार आहे, त्याच्याजवळ सत्ता नाही, तिजोरीची चाबी नाही, असे लोक काही विकास करत नाही. जे गावातले लगनमुळे होय, कोणताही विकास होत असला तर तिथं आपलं घरात यायचं लगनमुळे. याच्या मागे कधी लागू नका. कोणाला किती यानं लुटलंय तुम्हालाही माहित आहे. म्हणून बंधूंनो, या निवडणुकीला समोर जात असताना गावाच्या विकासाचा आपण जे नगरसेवक निवडून देतात त्यांच्यापासून विकास झाला पाहिजे. आणि दोन्ही नेते या ठिकाणी राजीव भाऊसारखा खंबीर नेतृत्व आपल्याला मिळाला आणि आम्ही दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी काम करणार.
मी पालकमंत्र्यांचा मनापासून आभार मानतो. साहेब, आपण आमचा पट्ट्याचा प्रश्न या ठिकाणी जाहीर करावा आणि लवकरात लवकर त्यांना पट्टे मिळवून द्यावा. आमदार साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी भोई समाजासाठी 50 लाख रुपये सभागृहाला द्यावं आणि जे भोई समाज जे अपेक्षित होते सभागृहापासून त्यांचं स्वतःच व्यासपीठ मिळावं हीच मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद.